इचलकरंजी आणि हातकणंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी। तुम्हाला कॉम्प्युटर शिकायचं आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कॉम्प्युटर टायपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा। मिळवा जीसीसी टीबीसीचे ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान। ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस। कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती, शिक्षणात त्याचीच होईल प्रगती। दरवर्षी 100% निकालाची परंपरा अभिजित कॉम्प्युटर। बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कॉम्प्युटर। अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कॉम्प्युटर। कॉम्प्युटर टायपिंगशी मैत्री, सरकारी नोकरीची खात्री। अविरत 40 वर्षे शिक्षण कॉम्प्युटर क्षेत्रात वावरणारं विश्वसनीय नाव अभिजित कॉम्प्युटर टायपरायटिंग इन्स्टिट्यूट। करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची, ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची। इचलकरंजीतील एकमेव अद्ययावत कॉम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कॉम्प्युटर टायपरायटिंग इन्स्टिट्यूट। जीसीसी टीबीसी इंग्रजी, मराठी, हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स, सरकारी, निमसरकारी, खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम, गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स। संपर्क अग्निशामक रोड, महावीर अपार्टमेंट, पद्मावती कन्या शाळेसमोर, इचलकरंजी। मोबाईल क्रमांक आहे 99 22 23 0983 किंवा 79 72 93 14 45। मुंबईकरांना धक्का देणारी बातमी आहे। चुनाभट्टीच्या आझाद गल्लीत आज दुपारी गोळीबार झालाय। या गोळीबारात एक जण ठार झाला असून 3 जण जखमी झालेत। या तिघांनाही सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले। आरोपींकडून भर दुपारी धाडधाड गोळ्या घातल्या आणि पळून गेले, त्यामुळे एकच खळबळ उडाली। मुंबईत दिवसाढवळ्या हा गोळीबार झाल्यानं शहरात पुन्हा एकदा गँगवॉर सक्रिय झालाय का अशी चर्चा सुरू झाली आहे। तसेच चुनाभट्टीतील नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे। चुनाभट्टी येथील VN पुरव मार्गावरील आझाद गल्लीमध्ये 3:30च्या सुमारास गोळीबार झाला। ही गल्ली अत्यंत चिंचोळी आणि या गल्लीत 15 ते 17 पेक्षा जास्त राऊंड फायरिंग झाल्याची माहिती आहे। गोळीबार करून आरोपी फरार झालेत। या गोळीबारात एक जण ठार झाला असून 3 ते 4 जण जखमी झालेत। जखमींना तात्काळ सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। जखमींपैकी एकाचे नाव पप्पू येरुणकर असं आहे, इतर दोघांची नावं समजलेली नाहीत। पोलीस त्यांची माहिती घेत आहेत। जखमींमध्ये एक नामचीन गुंड असल्याचं सांगण्यात येते। गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे। घटनास्थळावरच पोलिसांना बंदुकीच्या गोळ्या सापडल्यात। या गोळ्या रस्त्यावरच पडल्या होत्या। या ठिकाणी पोलिसांनी राऊंड केलाय। पोलिसांनी आजूबाजूच्या लोकांची कसून चौकशी सुरू केली आहे। फेरीवाले, दुकानदार आणि इतरांकडून ही माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे। तसेच परिसरातील CCTV फुटेजही पोलीस मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत। जुन्या वैमनस्यातून हा गोळीबार झाल्याचे सांगण्यात येत आहे, पण गोळीबार कोणी केला याची माहिती मिळाली नसून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। हल्लेखोरांचा निशाणा कोणावर होता याची माहितीही अद्याप समोर आलेली नाही। पोलीस या प्रकरणी अधिक तपास करते आहे। जखमींना भेटून पोलीस त्यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करते आहे। दरम्यान अचानक गोळीबार झाल्यानं स्थानिक लोकही घाबरले। गोळीबाराचा आवाज आल्यानं लोक घाबरूनही गेले आणि आपल्या घरात लपले। काहींची पळापळ सुरू झाली। गोळीबारामुळे नागरिकांच्या मध्ये दहशत निर्माण झाली आहे। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संपूर्ण परिसर सील केलाय। कुणालाही आझाद गल्लीत जाऊ दिलं जात नाही। या भागात स्मशान शांतता पसरली आहे। मुंबई प्रतिनिधी, मराठी S न्यूज।